लंडनच्या सत्तेचा केंद्रबिंदू असलेल्या वेस्टमिनिस्टरमध्ये सध्या भूकंप झालाय. केर स्टारमर यांचं पंतप्रधान पद धोक्यात आलंय. ब्रिटनला पहिली मुस्लिम महिला पंतप्रधान मिळणार असल्याची जोरदार चर्चा रंगलीय. एप्स्टीन फाईलच्या गौप्यस्फोटाने पूर्ण जागतिक राजकारण ढवळून निघालंय. पंतप्रधान केर स्टारमर यांनी वॉशिंग्टनमध्ये अमेरिकेचे राजदूत म्हणून पीटर मंडेलसन यांची नियुक्ती केली आणि वादाला तोंड फुटलं. पीटर यांचे कुप्रसिद्ध जेफ्री एप्स्टीनशी जुने संबंध उघड झाल्याने स्टारमर अडचणीत आले आहेत. आता लेबर पार्टीमध्ये सध्याच्या गृहसचिव शबाना महमूद यांचं नाव पंतप्रधान पदासाठी आघाडीवर आहे. मूळच्या पाकव्याप्त काश्मीरमधील मीरपूरच्या असलेल्या शबाना या पेशाने बॅरिस्टर आहेत. त्या 2010 मध्ये ब्रिटनच्या पहिल्या महिला मुस्लिम खासदार बनल्या होत्या. विशेष म्हणजे मुस्लिम असूनही त्यांची भूमिका ही इस्रायलच्या कारवाईला पाठिंबा देणारी आणि स्थलांतरितांबाबत अतिशय कठोर आहे. ब्रिटनमध्ये कायमस्वरूपी राहणं हा अधिकार नाही तर नशीब आहे असं त्या मानतात. हाच त्यांचा रोखठोकपणा त्यांना सत्तेच्या जवळ घेऊन चाललाय. ब्रिटनचं राजकारण सध्या अशा वळणावर आहे जिथे परंपरा आणि बदल यांचा संघर्ष सुरू आहे. एप्स्टीन फाईलचा हा डाग स्टारमर यांच्या कारकिर्दीचा शेवट ठरतो की काय हे पाहणं महत्वाचं आहे. एप्स्टीनच्या चक्रव्यूहात स्टारमर अडकले आणि शबानांसाठी सत्तेचे दरवाजे उघडले.